आता बनवते मी मस्त अशी सुकी भेळ. तर कधी कधी सुकी भेळ पण बनवत असते मी. छान लागते खायला आणि पंढरपुरी चिरमुरे एकदम भारी लागतात. एकदम खुसखुशीत असतात आणि जेवढे खायल तेवढे खाऊच वाटतात, इतकं भारी लागतात. त्यामुळे आता माझी चालली सुकी भेळ बनवायची तयारी. तर चिरमुरे घेतले, बारीक कट केलेला कांदा, तिखट बुंदी, टोमॅटो, 2 प्रकारच्या शेव, बारीक कट केलेली कोथिंबीर आणि इथं बघा हे ना संचीच्या पप्पांना म्हणलं होतं मी कांद्याचे पात कट करा. स्वयंपाकातलं काय येत नाही त्यांना, कांदा टोमॅटो करतात बऱ्यापैकी कट. त्यामुळे कांदा टोमॅटो आणि पात हे सगळं त्यांनीच कट केलं होतं. त्यामुळं पात जरा मोठी मोठीच होती. आता असू द्या, खाताना बारीक चावून चावून खायची आणि सगळं हाताने नीट व्यवस्थित मिक्स करायचं. आता मी थोडासा कांदा टोमॅटो घातला होता म्हणून किंचित थोडंसं मीठ घातलं, हाताने थोडंसं मिक्स केलं आणि एकदम छान टेस्टी अशी आपली सुकी भेळ तयार झाली. वरून थोडासा लिंबू पण पिळला होता. आता दाखवायचा राहिला. चला या पटकन तुम्ही सुकी भेळ खायला. एकदम एकदम भारी लागते आणि ही भेळ ना केल्या केल्या लगेच खायची. चला या पटकन तुम्ही भेळ खायला. कशी झाली नक्की सांगा आणि बाय. व्हिडिओ आवडला तर लाईक पण करा.